व्हॉट डू पीपल नोटीस की माय चाइल्ड इज नॉट स्पीकिंग. आता जर मूल बसत नसेल पण 3 वर्षाचं झालं, वेर अदर चिल्ड्रन आर रनिंग, तेव्हा आपण तसा कम्पेअर करणार नाही की इतर मुलं पळतायत, माझं मूल पळत नाहीये. आपल्याला दिसतं अरे तो बसतच नाहीये. तर आपण डॉक्टरला जाऊन हे सांगणार नाही की माझ्या मुलाला पळायला शिकवा, त्याला बसायला शिकवा. पण हे दिसते टप्पे आहेत ज्याला आपण ग्रॉस मोटर डोमेन असं म्हणतो. सिटिंग, स्टँडिंग, वॉकिंग, रनिंग. स्पीच इज नॉट द फर्स्ट माइलस्टोन इन दिस सोशल बिहेवियर कम्युनिकेशन डोमेन. स्पीच इज द 4th माइलस्टोन. फर्स्ट माइलस्टोन इज ह्युमन एंगेजमेंट म्हणजे मनुष्य मग्नता. सेकंड इज ह्युमन बिहेवियर म्हणजे वर्तन, कुठे काय करायचं कुठे काय करायचं नाही हे कळणं. तिसरा टप्पा आहे नॉन व्हर्बल कम्युनिकेशन म्हणजे इशारे, आणि हे केल्यानंतर ब्रेन त्या टप्प्याला पोहोचतो की आपल्याला स्पीच कळू शकतं. पण आपण हे अगोदरच्या टप्प्यांकडे लक्ष न दिल्यामुळे आपल्याला एकच टप्पा दिसतो, एकच कंप्लेंट दिसते, एकच लक्षण दिसतं, मूल बोलत नाही. आणि मग ताई म्हणाल्याप्रमाणे सर्व आपल्याला सांगतात बोलत राहा, आणि अगदी तोंड दुखेपर्यंत आपण बोलत राहतो. त्याचा काय परिणाम होतो? मूल कंटाळतं, वैतागतं, कारण त्याला कळतच नाहीये. आणि त्याच्यामुळे एक दुष्परिणाम होतो की ते मूल पॅटर्न ऐकत असतं सारखं, आणि काही शब्द जे कानावर पडत असतात ते तो फक्त न कळत पोपट्यासारखे रिपीट करत असतो. आणि त्याच्यातून मग तो त्या हेल्पलेस पेरेंटला धीर येतो, अरे मी बोलते 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 मग काहीतरी बोलतो. म्हणजे जणू काय असं की 2000 शब्द कानात पडले तर कुठून तरी काहीतरी 2-3 शब्द तोंडातून बाहेर येतील. ह्या लेवलला आपण विचार करतोय.